नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण चॅप्टर स्टार्ट करत आहे चॅप्टर नंबर 6 दॅट इज डिफरन्शियल इक्वेशन. तर डिफरन्शियल इक्वेशन नावाचा आपण चॅप्टर घेणार आहे. माय फेवरेट चॅप्टर आहे हा आणि मी तुम्हाला एकदम इझिली एकदम सोप्या भाषेमध्ये समजावून देतो. फक्त तुमचं काम काय, रोजच्या रोज होमवर्क करणं, दिलेला होमवर्क रोज करणं. बिकॉज रोज केलं तरच तुम्हाला लगेच लक्षात राहील, पाठही होईल किंवा आज नाही. की स्टार्टिंगला आपण बघूया की व्हॉट इज अ डिफरन्शियल इक्वेशन. व्हॉट इज अ डिफरन्शियल इक्वेशन, डेफिनेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन. बघून घ्या डिफरन्शियल इक्वेशन, याला शॉर्टकटली डीई पण म्हणतात. डी म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन, एवढं लक्षात ठेवा. डी कोणी म्हटलं तर डिफरन्शियल इक्वेशन मॅथमॅटिक्स मध्ये. ओके, an equation which involve differential coefficient is called a differential equation. बघून घ्या मला, एकदम सिंपलचं डेफिनेशन आहे. डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन खूप सिंपल आहे. ते म्हणतात की असं कोणतं इक्वेशन घ्या, त्याच्यामध्ये डिफरन्शियल कोफिशियंट टाका फक्त, त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. बिकॉज हे बघा सिंपल्स आहे. एक इक्वेशन घेतलं मी, x² + 2x + 3 = 0. घेतलं का? घेतलं. ते काय म्हणलं, फक्त डिफरन्शियल कोफिशियंट टाका, कट करा. मी टाकलं dy/dx. काय टाकलं? dy/dx. याला म्हणतात डिफरन्शियल कोफिशियंट. इट इज अ डिफरन्शियल कोएफिशियंट. हा डिफरन्शियल कोएफिशियंट dy/dx, d2y/dx, dx/dy हे सगळे डिफरन्शियल कोफिशियंट आहे. असं कोणतंही इक्वेशन की ज्याच्यामध्ये आपण डिफरन्शियल कोफिशियंट घेणार आहे त्याला आपण काय म्हणणार की डिफरन्शियल इक्वेशन. बघा बरं का, पाठ झाला पाहिजे. एनी इक्वेशन हॅव्हिंग डिफरन्शियल कोफिशियंट ॲज अ व्हेरिएबल इन द फंक्शन, देन सच फंक्शन इज कॉल्ड ॲज अ डिफरन्शियल इक्वेशन. नाही कळालं? हे बघ, कळायचं ते जाऊ द्यायला सिंपल आहे. An equation which involves differential coefficient is called a differential equation. मग differential coefficient काय आहे? तर लिहितो बघा, dy/dx फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल कोएफिशियंट आहे. कोणता आहे? फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल कोएफिशियंट. पण हा फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल कोएफिशियंट आहे. तुम्हाला सर कशावरून फर्स्ट ऑर्डर? तर हे पुढचं डेफिनेशन त्याच आहे, ऑर्डर, डिग्री. बघू आपण पहिले जे एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल नंबर 1, dy/dx + cos x = 0. कोणते लिहू शकता, असं काही नाही. नंबर 2 d2y/y dx² जर बुक मध्ये दिलेलं ते दोन तुम्हाला प्लस k²y = 0. हे इक्वेशन तुम्ही पाहिलेलं आहे. d2y/dx² + ω²y असं होतं ना, ते = 0. आपण याला बघितलेलं आहे ऑसिलेशन मध्ये. बघा डिफरन्शियल इक्वेशन ऑसिलेशन. नाही आठवत तुम्हाला? असं काही आठवत नाही, जाऊ द्या, पुढे बघू आपण किती आठवतं काय माहिती. तर हे सिंपल आहे, लक्षात ठेवा. एनी इक्वेशन हॅव्हिंग डिफरन्शियल कोएफिशियंट इज कॉल्ड ॲज अ डिफरन्शियल इक्वेशन. शॉर्टकटली आपण त्याला डीई म्हणणार, डीई. ओके, तर पुढे जाऊया. मी दोन डेफिनेशन एकदा लिहून घेतो, मग तुम्हाला समजून सांगतो. ओके, थोडंसं वेट करा फक्त. तर बघा मित्रांनो, तर आपण आत्ताच बघितलं की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. एनी इक्वेशन हॅव्हिंग डिफरन्शियल कोएफिशियंट dy/dx और एनी इज कॉल्ड ॲज अ डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण बघणार आहे की ऑर्डर आणि डिग्री काय असतं. डिफरन्शियल इक्वेशन असेल तर तिकडे दोन गोष्टी आहेत, एक ऑर्डर येते, दुसरी येते डिग्री. ऑर्डर येते, दुसरी डिग्री. एकदा डेफिनेशन बघू काय.
the order of the differential equation is the highest order. Order of the differential equation is the highest order of derivative. Highest order of derivative appearing in the equation. एखाद्या इक्वेशन मध्ये जो हायेस्ट कोफिशियंट जो असेल तीच म्हणजे ऑर्डर आहे, त्याची पॉवर म्हणजे ऑर्डर आहे. ते तुम्हाला एक लगेच सांगाल मी एक्झाम्पल मध्ये लगेच कळेल. एकदा बघून घ्या फक्त. ऑर्डर म्हणजे काय? ऑर्डर म्हणजे काय? इन डिफरन्शियल इक्वेशन किंवा द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन is the highest order of the derivative appearing in the equation. Order म्हणजे काय? highest order of derivative appearing in the equation. आता इक्वेशन पाहिल्यावर तुम्हाला कळेल. दुसरं काय? डिग्री. डिग्री म्हणजे काय? डिग्री म्हणजे काय? The degree of the differential equation is the power of the highest order derivative. म्हणजे ही फक्त पॉवर आहे, ऑर्डर पॉवर नाही. डिग्री पॉवर आहे, ऑर्डर पॉवर नाही. ऑर्डर फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर. ऑर्डर फक्त कितव्या वेळेस डिफरन्शिएट केलेलं आहे ते सांगतो. ऑर्डर काय सांगतो की किती वेळेस डिफरन्शिएट केल्यानंतर तो कोफिशियंट आलेला आहे ते ऑर्डर सांगतो. आणि डिग्री काय सांगते? जस्ट पॉवर. त्याची पॉवर किती आहे, डोक्यावर काय नंबर आहे त्याची. तर एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया या गोष्टी. फक्त लक्षात ठेवा, डेफिनेशन वगैरे काही येत नाही ते तुम्हालाही माहिती आहे, बट एक्झाम्पल याचे येते तुम्हाला. द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द प्रेझेंट इन द इक्वेशन. ओके, तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता याचे एक्झाम्पल बघूया. डेफिनेशन एकदा तुम्ही लिहून घ्या, व्हिडिओ स्टॉप करा, डेफिनेशन लिहून घ्या आणि त्याच्यानंतर आता याचे एक्झाम्पल समजून घ्या. ओके, वेट थोडंसं. तर बघा मित्रांनो, आपण एक्झाम्पलमध्ये डील करणार आहे आणि एक्झाम्पलच तुम्हाला एक एक समजून सांगतो मी. ऑर्डर काय आहे, डिग्री काय भानगड आहे. ओके, तर आपण बघ एक्झाम्पल बघूया पहिलं. एक्झाम्पल्स. ओके, आता काय करायचं? समजा मी पहिले एक्झाम्पल घेतलं, dy बाय dx इक्वल टू cos x. आता याला डिफरन्शियल इक्वेशन का म्हणायचं? कारण की डिफरन्शियल कोफिशियंट आहे हा. dy बाय dx हा डिफरन्शियल कोफिशियंट आहे, प्रेझेंट इन द इक्वेशन. That's why it is a differential equation. Okay. आता याच्या दोन गोष्टी लिहायच्या तुम्हाला, ऑर्डर आणि दुसरं आहे डिग्री. तर तुम्हाला एक सांगतो, कोफिशियंट एकच आहे डी. याला काही पॉवर दिलेला आहे का? नाही. ऑर्डर दिलेली का? डीच्या डोक्यावर बघा, डीच्या डोक्यावर काय आहे का? नाही. याचा अर्थ त्याची ऑर्डर 1 आहे, काही नसल्यावर 1 असतं. डिग्री म्हणजे पॉवर. पॉवर नाहीच कोणाला, याचा अर्थ पॉवर बी 1च असतो. डिग्री 1, ऑर्डर 1, डिग्री 1. पहिले एक्झाम्पल झालं. दुसरं d2y बाय dx स्क्वेअर प्लस k स्क्वेअर y इक्वल टू 0. आपण दुसरं एक्झाम्पल पाहिलं. आता त्याची ऑर्डर बघू, ऑर्डर आणि दुसरी गोष्ट आहे डिग्री. बघा बरं का मित्रांनो, ऑर्डर आणि डिग्री, ऑर्डर आणि डिग्री, ऑर्डर आणि डिग्री, ऑर्डर आणि डिग्री हे दोन शब्द लक्षात ठेवा. ऑर्डर म्हणजे काय? कितव्या वेळेस डिफरन्शिएट केलेलं आहे. तर इथं सांगतो की d2y बाय dx वर, हे सांगते की दोनदा केलेलं आहे, दोनदा. म्हणजे हा 2 नंबर सांगतो की किती वेळेस डिफरन्शिएट झालेलं आहे, 2 वेळेस झालेलं आहे. मग हे जे आन्सर आहे ऑर्डर काय? याची 2, याची ऑर्डर आहे 2. डिग्री काय आहे? तर काय माहिती का? डिग्री म्हणजे पॉवर आहे, पॉवर. कोणाची पॉवर आहे? तर ऑर्डरचीच पॉवर घ्यायची. ऑर्डर हा आहे, याची पॉवर ऍक्च्युली जर नाहीच आहे, पॉवर नाहीच आहे त्याला. पॉवर जर असते तर अशी असते d2y बाय dx स्क्वेअर, डोक्यावर असं असतं 2 असतं, मग डिग्री 2 आली असती. इथं 3 असतं, डिग्री 3 आली असती. इथं 4 असतं, डिग्री 4 आली असती. इथं 1/2 असतं, तर डिग्री 1 आली असती. आता हे 1 कसं काय ते पुढे बघू आपण, आल्यावर कळेल तुम्हाला. ओके, तर पुढे बघू आपण. तर ऍक्च्युली काय मागितलं, याची ऑर्डर 2 आहे बट याला पॉवर 1च आहे त्याची, त्यामुळे डिग्री 1 आहे. तर हे सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं. पुढचं बघूया, थर्ड एक्झाम्पल. त्याला डस्ट करतो मी. थर्ड एक्झाम्पल, मूव टू द नेक्स्ट. थर्ड एक्झाम्पल. ओके, थर्ड एक्झाम्पल काय बघा, d2w अपॉन d2w अपॉन dx स्क्वेअर माइनस x स्क्वेअर dw अपॉन dx प्लस w इक्वल टू 0.
हे पण डिफरन्शियल इक्वेशन बिकॉज डिफरन्शियल कोफिशियंट अवेलेबल आहे. आणि तुम्हाला एकदा सांगतो की याच्यात आता दोन आहे. आतापर्यंत एकच होतं, ठीक होतं, पण याच्यामध्ये दोन आहे. मग याची ऑर्डर काय आणि डिग्री काय, ऑर्डर काय आणि डिग्री काय. तर तुम्हाला एक सांगतो याची ऑर्डर 2 आहे. हायेस्ट कोफिशियंट शोधायचा. हायेस्ट हा 1 आहे पण याचा हायेस्ट नाही ना, हायेस्ट हा आहे 2 वाला, याचा ऑर्डर 2 आहे. हायेस्ट डिफरन्शियल कोफिशियंट पाहायचं त्याची जी काही असेल तर ती त्याची ऑर्डर आहे आणि त्याचीच पॉवर पाहायची. पॉवर नाही आहे म्हणजे 1 आहे, याची डिग्री 1 आहे. ऑर्डर 2 डिग्री 1. तर पुढचा क्वेश्चनच बघूया डायरेक्टली आपण. आता हे तर एक्झाम्पल होते, डायरेक्ट क्वेश्चन बघूया. वेट मी डायरेक्ट क्वेश्चन लिहितो. लय सिंपल आहे बरं. फाइंड क्वेश्चन लिहा. फाइंड ऑर्डर and degree of the following differential equations. बघा बरं का. नंबर 1 x square d2y upon dx square plus 3x dy by dx plus 4y equal to 0. तुम्हाला डायरेक्टली लिहायचंय, डायरेक्टली आन्सर लिहायचंय सोल्युशन. तर नंबर 1 ला लिहायची ऑर्डर. मग हायेस्ट कोफिशियंट हाय का हाय हायेस्ट. आणि हायेस्ट म्हणजे किती वेळा डिफरन्शिएट केलेलं 2 म्हणजे ऑर्डर 2h. डिग्री मी सांगितलं की ज्याच्यावरून ऑर्डर काढली तोच कोफिशियंट पाहायचा, त्याचा हायेस्ट पॉवर पाहायचा. पॉवर नाहीये 1. तर हे पहिलं क्वेश्चन सॉल्व्ह झाला. दुसरा बघा. डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब ब्रॅकेट रेस टू 2 प्लस एक्स वाय डी वाय बाय डी एक्स मायनस 2x प्लस 3y प्लस 7 इक्वल टू 0. तर एक डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि याचे ऑर्डर आणि डिग्री बघा लय सिंपल आहे. सोल्युशन ऑर्डर हायेस्ट ऑर्डर कोफिशियंट बघा इथं 1 आहे, इथं 3 आहे. याचा अर्थ त्याची ऑर्डर हायेस्ट वाली 3 आहे म्हणजे ऑर्डर 3 आहे. डिग्री काय सांगू शकता का डिग्री त्याचीच पॉवर. आता ह्या ठिकाणी पॉवर नव्हते आतापर्यंत पण आता पॉवर आलेली आहे 2 म्हणजे याची डिग्री 2 आहे. याची डिग्री 2 आहे. अशी त्याच्यात खूप सारे क्वेश्चन आहे. तुमच्याकडे बुक असणारच आहे, त्या बुकमध्ये बघा खूप सारे क्वेश्चन आहे. फाइंड ऑर्डर, फाइंड डिग्री, फाइंड ऑर्डर, फाइंड डिग्री. हे क्वेश्चन सगळे होमवर्क आहे. तुम्ही होमवर्कला हे सगळे सॉल्व्ह करून मला पाठवायचे आणि त्याचे आन्सर पण दिलेले आहे बुकच्या मागं. ज्याचं आन्सर तुमचं मॅच नाही झालं बुकच्या आन्सरशी, ज्याचं आन्सर तुमचं बुकच्या आन्सरशी मॅच नाही झालं तर तो क्वेश्चन मग तुम्ही फक्त मला विचारा सर याचं कसं काय आलं, कारण की बुकमध्ये करेक्टच दिलेलं आहे. तुमचं मॅच नाही झालं कसं काय आलं हे तुम्ही बघा, मला विचारा, मी तुम्हाला सांगतो कसं आलं. ओके. तर अजून 1-2 क्वेश्चन बघूया. आणि आजचं लेक्चर पहिलं लेक्चर आहे म्हणून थोडंसं कमी वेळेत स्टॉप करून घेऊ आपण थोडंसं, ठीक आहे. तर पुढचं बघू, अजून पुढे बघू. तर पुढे बघा काय म्हणतं की 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे. ओके. 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे आर डी आर अपॉन डी थिटा प्लस कॉस थिटा इक्वल टू 5. अरे हे लय सिंपल आहे. कसं काय सिंपल आहे. एक डिफरन्शियल कोफिशियंट आहे, ऑर्डर लगेच सांगते ती नाही. डीच्या डोक्यावर 1 आहे जो की दिसत नसतो 1 आणि त्याचीच पॉवर, तर पॉवरच नाही दिलेली, याचा अर्थ डिग्री काय आहे 1 आहे. तर सॉल्व्ह झाला क्वेश्चन. आता एवढा इझी क्वेश्चन देत नसत्या पण याच्यात हाय मी तरी काय करू. पुढचा 4 नंबर बघून घ्या बरं का. 4 नंबर d2y upon dx square bracket square plus dy by dx bracket square equal to 0. Equal to e raised to x है बरं का. 0 नाही आहे actually, e raised to x आहे. Solution order and degree and order बघून घ्या. ऑर्डर बघा हायेस्ट वाले शोधायचे. हायेस्ट याची ऑर्डर 1 आहे बट याची ऑर्डर 2 आहे. याच्या डीच्या डोक्यावर 2 आहे म्हणजे ऑर्डर 2 आहे. हायेस्ट 2 आहे म्हणून आन्सर 2 आहे. ऑर्डर 2 आहे आणि ज्याच्यावरून ऑर्डर ज्या कोफिशियंटची ऑर्डर शोधली तुम्ही
त्याचीच पॉवर व्हायचा 2 आहे, याचा अर्थ याची डिग्री 2 आहे. हे आन्सर असं आहे. ओके ठीक आहे. तर पुढे बघू आता. तर 4 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहे. पुढे बघूया. खूप इझी जात आहे. पुढे जाऊ अजून 5 नंबर. अरे वा व्हेरी गुड. 5 नंबर. तर dy by dx प्लस 3xy अपॉन dy by dx इक्वल टू cos x. सांगा बरं. आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आता एक जादुई गोष्ट सांगतो मॅजिकली. डिफरन्शियल कोफिशियंट डिनॉमिनेटरला नाही पाहिजे. इक्वेशन मध्ये बघा डिफरन्शियल कोफिशियंट डिनॉमिनेटरला आहे. पहिली गोष्ट डिनॉमिनेटर मध्ये पण नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट कुठल्याही रूट मध्ये नाही पाहिजे. आउट ऑफ द रूट पाहिजे. कोणतंच तसं रूट नको. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. डिनॉमिनेटरला डिफरन्शियल कोफिशियंट नको कोणत्याच टर्मच्या. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची डिनॉमिनेटरला नको पण दुसरी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, nth रूट हे रूट पण नको दिसत. मग रूट असल्यावर काय करायचं त्याची पॉवर घ्यायची. स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअर करायचा, क्यूब रूट असेल तर क्यूब करायचा, फोर्थ रूट असेल तर फोर्थ पॉवर घ्यायची. हे तुम्हाला मॅनेज करायचं आहे एवढंच फक्त. बाकी काहीच नाही. एकदम इझिली पार्ट आहे हा. मला एक सांगा याच्या dy by dx डिनॉमिनेटरला आहे. याला न्यूमरेटरला कसं आणायचं. मग न्यूमरेटरला आणण्यासाठी आपण त्याला मल्टिप्लाय करतो. मग याला मल्टिप्लाय बाय dy by dx. याला dy by dx ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. सिम्पली आपण मल्टिप्लाय करू. dy by dx into dy by dx काय झालं dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर झालं कारण की मल्टिप्लाय केलं तेच आहे. x into x x स्क्वेअर झालं असतं. सेम इकडे मल्टिप्लाय केलं डिवाइडला ऑलरेडी कॅन्सल झालं 3xy आणि इकडे cos x into dy by dx. इथपर्यंत काही अडचण आहे. आता 3 टर्म आहे वेगवेगळे. आता ऑर्डर डिग्री सांगता येते. ऑर्डर काय बघा h1 आहे, h1 आहे, 1च आहे म्हणजे ऑर्डर 1च आहे. हायेस्ट डिग्री कोफिशियंट कुठे आहे इकडे हायेस्ट 2. याचा अर्थ याची डिग्री 2 आहे. डिग्री 2 ऑर्डर 1 डिग्री 2. कळलं का. लय सोपं आहे. लय सोपं आहे. काही नाही थोडंसं मॅनेज करायचं फक्त. आन्सर तर लय सोपं आहे. पुढचा एक्झाम्पल बघूया. 6 नंबर. ओके 6 नंबर. तर 6 नंबर बघा अंडर रूट 1 प्लस 1 अपॉन dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वेअर रेस टू 3/2. सांगा काय करायचंय. आधी तर स्क्वेअर घ्यावं लागेल कारण की स्क्वेअर रूट कॅन्सल करायचंय. पण सगळ्यात पहिली स्टेप ही आहे की स्क्वेअरिंग. फर्स्ट स्टेप काय आहे सगळ्यात अगोदर की स्क्वेअरिंग. स्क्वेअर रूट नको स्क्वेअरिंग केल्यावर स्क्वेअर रूट निघून जाईल. 1 प्लस 1 अपॉन dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू सांगा काय होईल. स्क्वेअर रूट कॅन्सल होईल याचं कारण की स्क्वेअरिंग केले ना आपण d2y अपॉन dx स्क्वेअर रेस टू 3. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली मी डिनॉमिनेटरला नकोय. डिनॉमिनेटरला नकोय मग याने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बाय dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. काय होईल बघा मल्टिप्लाय केल्याने इथं नाहीये म्हणजे आहे dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिवाइडला इथं कॅन्सल होईल 1 येईल. इकडे येईल dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3. आता तुम्हाला एक सांगतो ऑर्डर आणि डिग्री काय आहे. इकडे लिहितो बघा ऑर्डर. ओके मग मला एक सांगा हायेस्ट ऑर्डर डी आहे का डी स्क्वेअर. इकडे म्हणजे ऑर्डर 2 आहे. डिग्री तर डिग्री तुम्हाला एक सांगतो डिग्री याची नाही घ्यायची. ज्याची ऑर्डर आहे ज्याच्यापासून ऑर्डर घेतली त्याचीच पॉवर घ्यायची. पॉवर 3. इट इज अ डिग्री ऑफ दिस इज 3. बघून घ्या काही प्रॉब्लेम आला याच्यात नाही. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. डिग्री शोधता वेळेस फक्त ऑर्डर आहे. ऑर्डर तर कुठेही सेम भेटेल तुम्हाला. ऑर्डर डायरेक्ट ओळखता येते त्याच्यामध्ये. बट डिग्री शोधण्यासाठी त्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे.
की पहिली गोष्ट जी आहे की डिनॉमिनेटरला कोणत्याही ठिकाणी डिफरन्शियल कोएफिशियंट ठेवायचा नाहीये. आणि दुसरी गोष्ट, रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, nth रूट, कोणताही रूट जरी असेल तर त्या रूट मधून बाहेर काढायचं इक्वेशनला. ज्यावेळेस तो बाहेर येईल त्यावेळेसच तुम्हाला जी डिग्री ॲक्युरेटली तिथं लिहिता येईल काय आहे म्हणून. आजचं लेक्चर एवढंच ठेवतो. तुम्हाला होमवर्क सांगितलं आहे मी की एक्सरसाइज, पहिली एक्सरसाइज पूर्णतः ऑर्डर अँड डिग्रीची आहे. ती पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करून मला पाठवायची आहे. आजच्या आज आन्सर सगळे आले पाहिजे. आजचं लेक्चर संपतंय. ओके, धन्यवाद.